बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। अजित पवारांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणारे नरेश अरेरांचा डिझाइन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार आली आणि पोलीस तिथे गेले, मात्र तथ्य नसल्याने पोलीस माघारी फिरल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट, अजित पवार यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम करणारे नरेश अरेरा यांचा डिझाइन बॉक्स ही जी कंपनी आहे या ठिकाणी गर्दी झाली असल्याची तक्रार आलेली होती आणि पोलीस त्या ठिकाणी गेले होते, मात्र यामध्ये तथ्य नसल्याने पोलीस आता माघारी फिरल्याची माहिती समोर येते। तर याविषयी वेगवेगळ्या चर्चाही रंगलेल्या होत्या। धाड पडली, काही कारवाई केली जाते नरेश अरेरा यांच्या ऑफिसवर असं बोललं जात होतं, मात्र आता जी माहिती आपल्याकडे येते त्यानुसार अजित पवारांचे राजकीय सल्लागार असलेले नरेश अरेरा यांच्या डिझाइन बॉक्स नरेश अरोरा यांच्या डिझाइन बॉक्सला गर्दी झाली असल्याची तक्रार आलेली होती, त्यामुळे पोलीस त्या ठिकाणी गेले होते अशी माहिती समोर येते आणि त्यामध्ये तथ्य नसल्याने पोलीस माघारी फिरल्याचं कळतंय। आणि या सगळ्या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल, नेमकं काय घडतंय, काय काय चर्चा होत्या आणि आता सत्य परिस्थिती काय समोर आली आहे? अजित पवारांचे राजकीय सल्लागार किंवा जी एजन्सी अजित पवारांच्या या सगळ्या प्रचाराच्या नियोजनाचं काम पाहते, त्या डिझाइन बॉक्सच्या पुण्यातल्या वाकडेवाडीमधल्या ऑफिसवरती पोलीस गेलेले होते, त्याच्यामुळे एकच खळबळ उडाली। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आलेला आहे। तक्रार जी आहे ती तोंडी तक्रार एक प्राप्त झालेली होती कंट्रोल रूमला, ज्याच्यामध्ये या कार्यालयाबाहेर गर्दी झाली असल्याचं सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे पुणे पोलिसांचे काही अधिकारी कर्मचारी जे आहेत ते ही तक्रार व्हेरीफाय करण्यासाठी तिथे गेलेले होते, मात्र तक्रारीमध्ये तथ्य आढळून आलेलं नाही, त्यामुळे पोलीस तिथून माघारी फिरलेत। तोपर्यंत डिझाइन बॉक्सवरती रेड झाल्याच्या काही माध्यमांमध्ये बातम्या आलेल्या होत्या, त्याच्यामुळे वातावरण प्रचंड तापलं, मात्र प्रत्यक्षात असं काही झालेलं नसल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यात आलाय। एक तोंडी तक्रार कंट्रोल रूमला प्राप्त झालेली होती गर्दी झाल्याची डिझाइन बॉक्सच्या कार्यालयाबाहेर, त्यासाठी ती व्हेरीफाय करायला पोलीस तिथे गेलेले होते, मात्र प्रत्यक्षात काही तथ्य आढळून न आल्यामुळे पोलीस माघारी परतलेले। बरोबर आहे वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। उल्हासनगरच्या सुभाष टेकडी परिसरामध्ये एका रिक्षामधून बॅग भरून पैसे घेऊन चालले होते अशी माहिती आहे आणि त्यावेळेस अपक्ष उमेदवार नरेश गायकवाड यांनी या रिक्षाचा पाठलाग केला आणि ही रिक्षा सुभाष टेकडी परिसरामध्ये आल्यानंतर तिला थांबवलं आणि त्यामध्ये पैशाने भरलेली बॅग आढळली। यानंतर या रिक्षातील तरुणांना पकडून पोलीस चौकीत नेण्यात आलं। भाजपनं उमेदवारांसाठी हे पैसे पाठवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार गायकवाड यांनी केला आहे। साधारण 2 ते 3 लोक होती आणि एक रिक्षा ड्रायव्हर होता आणि त्यांचा सगळ्यांचा व्हिडिओ मी काढलेला आहे। ऑफिस पासून प्रदीप रामचंद्रच्या ऑफिस पासून इथपर्यंत लॅटलॉन कॅमेऱ्याने काढलेला आहे, ज्याला न्यायालय पण डिनाय करणार नाही। अशा पद्धतीने सगळे पुरावे तयार आहेत। जर समजा तरी देखील प्रदीप रामचंद्र कारवाई नाही झाली, भाजपा 50 लाख रुपये पोलिसांसमोर मोजून दाखवलेले